नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आपला आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण आज पाहणार आहोत की आरीवर्कचा ब्लाऊज करताना मापे कसे टाकायचे, ते परफेक्ट मेजरमेंट आपल्याला टाकायचं आहे, शिकायचं आहे टाकायला. तर मेजरमेंट टाकताना आरीवर्क जेवढं करायचं आहे ना तुम्हाला, तेवढं परफेक्ट मेजरमेंट कसं टाकायचं ते मी आज सांगणार आहे. त्याच्यानंतर शिवताना किती सोडावं लागतं कडेकडेने ते पण मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि मी साध्या चॉकचा उपयोग केला आहे. तर तुम्ही पण साधाच खडू चॉक वापरा, कारण पेननी वगैरे जर तुम्ही केलं ना तर ते दिसतं कधी कधी, नाही का. व्यवस्थित जर कट केलं नाही ना तर ते दिसून येतं, आणि पेनचं असतं ना ते जात नाही लवकर. आपली जी पेन्सिल असते ना त्याचं पुसता पण येतं. त्याच्यामुळे तुम्ही पण वापर करताना चॉकचाच वापर करा. चला तर मग सुरुवात करूया. आता सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला, पहिलं ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. बरोबर व्यवस्थित हे जुळवून घ्यायचं. समजलं? हे दोन काठ जुळवून घेतले, त्याच्यानंतर तुम्हाला पिसाचा मध्य काढून घ्यायचा आहे. आता मध्य कसं काढणार तुम्ही, तुमच्या लक्षात लवकर आलं पाहिजे ना. घेतानाच हा असा खडू घ्यायचा. हा पेन्सिल वगैरे वापरायची नाही, पेन पण वापरायचं नाही. पेन वापरला तर ते असतं ते पटकन जातं. ठीक आहे. आता हा जो भाग असतो ना हा कट करणार आहे आपण, त्याच्यामुळे इथं हात ठेवायचा आणि इथं खडूनी क्लिक करून घ्यायची. हे बघा दिसतंय. आता हा झाला तुमचा मध्य. आता तुम्हाला ह्या साईडला एका बाहीचं टाकायचं आहे आणि ह्या साईडला एका बाहीचं टाकायचंय. तर आता मी तुम्हाला एका बाहीचं करून दाखवते. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक कस्टमर आलं तर कस्टमरचा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. आणि मापाचा ब्लाऊज घेताना त्याला जास्त चुरगळलेला घ्यायचा नाही. घेतला तर तुम्हाला तो प्रेस करून घ्यावा लागेल. ठीक आहे. आता असा हा ब्लाऊज घेतला. आता हा जुळवून घ्यायचा व्यवस्थित. पुढून पण हे काठ आणि वरती हे जी शोल्डरची टीप असते ना, हे दिसतीये का, ही जुळवून घ्यायची आपल्याला बरोबर व्यवस्थित. हे आणि हे जर असं व्यवस्थित केलं तर तुम्हाला मेजरमेंट टाकता येईल. त्याच्यानंतर आपल्याला बाहीचं करायचं. बाहीचं करताना पण तेच करायचं. हे जे दिसतंय ना, तुझ्या लक्षात येते ना, ही जी टीप आहे ना शोल्डरची बाहीची, इथून हात धरायचा आणि त्याच्यानंतर हे टोक लक्षात येते. त्याच्यानंतर खाली काखेची टीप असते ना, ती टीप आणि ही टीप व्यवस्थित आली पाहिजे सरळ. हिथून ह्या अशा पद्धतीने घ्यायचं. ही झाली तुमची हाताची रुंदी. आता ही जी रुंदी आहे ना ही खाली आली पाहिजे, आणि जो वरचा शोल्डरचा भाग असतो ना तो आपल्याला इथं वरती गेला पाहिजे. आता ही पूर्ण बॉर्डर त्यांना तुम्हाला घ्यायची आहे. जे कस्टमर आहे ना त्यांना ही पूर्ण बॉर्डर बाहीमध्ये घ्यायची आहे. आणि त्यांना हाफ बाही नाही घ्यायची, आपल्याला फुल बाही घ्यायची. त्यामुळे आज मेजरमेंट शिकवताना तुम्हाला फुल बाहीचं शिकवणार आहे मी. थोडस जास्त सोडा, 1 इंच तरी. आता इथून मी मध्य काढून घेतलाय ना. आता ह्या मध्यापासून मी 1 इंच अलीकडेच ब्लाऊज ठेवणार आहे. आणि जिथं मध्ये आहे ना त्या साईडला ही जी टीप आली ना आपली, हिथली जी टीप येते ना काखेतली, ती टीप आपल्याला ठेवायची आहे. आणि जी शोल्डरची टीप येते ना ती बरोबर मध्यभागी आपल्याला ठेवायची आहे. आणि आता खालचा हा जे बॉर्डर आहे ना, ह्या बॉर्डरच्या खाली जी डिझाईन आहे ना ती डिझाईन आपल्याला घ्यायची नाही. खालचा जो बेल्ट आहे ना त्या बेल्टवर ठेवायचा आहे आपल्याला. कोणी लक्षात येते? आता हा जो भाग आहे ना हा सरळ आहे, पण इकडे गेलं ना तर इकडे तिरका जातो. लक्षात येतो? हा जो तिरका भाग आहे ना हा लाईनच्या बाहेर नाही गेला पाहिजे. इकडे पण नाही आला पाहिजे आणि इकडे पण नाही आला पाहिजे जास्त. आपल्याला 1 इंच आतमध्ये पाहिजेच काही पण करून. ठीक आहे. आता हा अशा पद्धतीने मी ब्लाऊज ठेवला आहे. हा कुठंच चुरगळला नाही पाहिजे. हा व्यवस्थित बसलाय. दिसतंय तुला? कुठं जातो हा खडू? आता खाली तर आखून घ्यायची गरज नाही, कारण खाली बॉर्डर आहे. आपल्या लक्षात येणार आहे तरी सुद्धा मी अंदाजे तुम्हाला कळेल त्यामुळे आखून घेते. आता इथे एक टिक मार्क करून घ्यायची. हे दिसते. त्याच्यानंतर इथे एक करून घ्यायची. आता इथं टिपा आहेत म्हणून हे तुमच्या लवकर लक्षात आलं की आपल्याला कुठं कुठं टिक मार्क करायची आहे. समजलं? आता ह्याला एक लाईन आखून घ्यायची. आता आपल्याला हा भाग कव्हर करायचा आहे. आता हा भाग कव्हर करताना ना हा माशासारखा भाग आहे. हे बघा, हा असा भाग आहे, हा असा भाग आहे. समजलं? आता त्यासाठी काय करायचंय, जी सरळ टीप आहे ना आता तिथं एक आणि इथं एक, इथं 2 पॉइंट काढून घ्यायचे आपल्याला. आता ही जी सरळ आहे ना इथं बोट ठेवायचं आणि ही जी बाही आहे ना वर उचलायची. जिथं बोट आहे ना तिथं थोडस लाईन आखून घ्यायची. हे बघा, खाली घेतलं. आता इथं हा भाग आहे ना हा भाग वरती आहे ना, हा भाग खाली आहे. आता इथं एक करून घ्यायची, बाही वरती घ्यायची, इथे एक टिक मार्क करायची. छोटीशी लाईन आखून घ्यायची, फक्त खून नाही करायची.
झालं. आता हे सगळं आपल्याला जोडून घ्यायचंय. आता सेम ही जी बाही आहे ना, आता आपण हे जे केलंय ना, आता हेच आपल्याला विरुद्ध साईडला करायचंय. हा ब्लाऊज उचलायचा नाही आहे, असाच आपल्याला उलटा करायचा आहे. बरोबर इथं जे आखून घेतलंय आपण त्याला जोडून घ्यायचं. ही जी टीप आहे ना, इथं हे आपण मार्जिन केलेलं आहे, हे बरोबर समान आलं पाहिजे समोरासमोर. ठीक आहे. आता इथं ही लाईन आपण आखून घेतलेली, हा आहे आपला मध्य. आता त्याचबरोबर आपल्याला विरुद्ध साईडने पण आखून घ्यायचं आहे. जे मगाशी केलं तेच आता करायचंय आपल्याला. आता हे सगळं जोडून घ्यायचं. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं इकडे कडलं यायचं नाही. आता काय यायचं नाही ते सांगते. हे जे मी तुम्हाला मेजरमेंट आता टाकायला शिकवले ना, हे फक्त वर्क साठीच शिकवले. जे तुम्हाला आरी वर्क करायचं आहे ना तेवढंच. आता ह्या ज्या लाईन आखल्यात ना, ह्याला एकदम चिटकून तुम्ही वर्क करायचं आहे. समजलं. आता हे जे कडकडनी तुम्हाला 1 इंच सोडायला लावलेलं ना, ते का सोडायला लावलेलं ते सांगते. आता इथं कडनी अर्धा इंच आपल्याला परत टिक मार्क करून घ्यायची. केली अर्धा इंचावर. आता ही का करायची, कारण हा जो भाग आहे ना, हा शिवण्यात जाणार आहे. हे आपल्याला करायचं नाही, पण चुकून जर तुम्ही ह्याच्या बाहेर गेला तर तुम्हाला नुकसान काय होईल ते मी सांगणार आहे. समजलं. आता इथून ही एक लाईन आखून घेते मी. आता हा जो भाग आहे ना, हा शिवण्यात जाणार आहे पूर्ण. जे आतमध्ये मी लाईन आखून दिल्यात ना, त्याच्यावर तुम्हाला वर्क करायचंय. हा मध्य सोडून द्यायचा. ह्या मध्याचा प्रॉब्लेम इथं काय, ह्याचा उपयोग काय होतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही एखादं पॅचवर कटवर करणार असेल किंवा एखादी मोठी मोराची वगैरे डिझाईन करणार असेल तर तुम्हाला ह्याचा उपयोग येतो की मध्ये कुठं घ्यायची हे लक्षात येतं तुमच्या. आता हे जे मार्जिन आहे ना, हे जे आतमधलं मार्जिन आहे ना, हे तुमचं वर्कचं आहे. ह्याच्या जर तुम्ही बाहेर गेला तर ब्लाऊज शिवताना शिवणाऱ्याला जे ब्लाऊज शिवतो ना त्यांना त्रास होतो. कारण जे तुम्ही वर्क केलेलं असतं ना, ते ह्याच्या बाहेर गेलं ना तर ते कट करताना पूर्ण तुटून जातं. आणि जे वर्क करता तुमच्या लक्षात येतं, आपला जो दोरा असतो ना तो एकदा कट झाला ना की पूर्ण वर्क निघून जातं. समजलं. आता हे जे मेजरमेंट टाकलंय हे मोठ्या बाईचं आखलेलं आहे आपण. आणि हे मेजरमेंट करताना ह्या वर्कच्या ह्या लाईनच्या बाहेर जायचं नाहीये. जे वर्क करायचे ते तुम्हाला इथंच करायचे. आता हे झाल्याच्या नंतर बाहीची रुंदी बघायची आहे किती आहे. जी बाहीची रुंदी आहे ना, ही बघायची अगोदर किती आहे. आता हे बघा, ह्या ब्लाऊजला आहे ना कडेपर्यंत त्यांनी वर्क केलेलं नाहीये. पण हे जेव्हा हात वगैरे वर केला ना तर हे व्यवस्थित दिसत नाही. आपल्याला वर्क करताना पूर्ण इथपर्यंत करायचंय. समजलं. हे मेजरमेंट आता कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलंय. हा जो ज्यांनी वर्क केलाय ना, हे व्यवस्थित नाही केलेलं, हे पूर्ण दिसत नाही. जेव्हा हात वगैरे वगैरे वर करतो ना आपण तेव्हा हे चांगलं नाही दिसत. आणि आता हे जे आपण मेजरमेंट टाकले ना, हे पूर्ण तंतोतंत आहे. हे पूर्ण जेव्हा इथं शिलाईत जातं ना, हे तिथपर्यंत शिवणाऱ्यांना पण अजिबात त्रास होत नाही. समजलं. आता हे कसं करायचंय. आणि ही जी जागा सुटली ना ह्यांच्यासारखी, आपलं मेजरमेंट टाकून जर तुम्ही वर्क करणार असेल तर हे अजिबात असं होत नाही. पूर्ण तंतोतंत तुम्हाला मेजरमेंट हे असं मेजरमेंट टाकून वर्क करता येतं. आता हात छाप आपल्याला इकडे उठवायचा आहे, जेणेकरून आपल्याला डबल डबल मेजरमेंट टाकायची गरज लागणार नाही. हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला छाप उठवायचा.